एक महत्त्वाची बातमी आहे, ते हायकोर्टाने राज्य सरकारला प्रश्न विचारलेला आहे। तुम्हाला नेमके अधिकार कोणी दिले? 2 डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा ही सक्ती राज्य सरकारने का केली, असा प्रश्न राज्य सरकारला हायकोर्टाने विचारलेला आहे। रेल्वे ही केंद्र सरकारच्या अधिकारात येते, मग सक्ती राज्य सरकारने का केली यावर उद्या सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। पण हा प्रश्न विचारला गेला राज्य सरकारला हायकोर्टाकडून। रेल्वे तून प्रवासासंदर्भातल्या मुभेबाबतची सुनावणी होती आणि यावर 2 डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवेश अशी सक्ती किंवा असा निर्णय राज्य सरकारने का घेतला, तसा अधिकार राज्य सरकारला कुणी दिला, असा प्रश्न विचारण्यात आलाय। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना अधिक विचारूया। अजित, हा सर्वसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण लोकलना अगदी सुखकर आणि वेगवान प्रवास होतो। सध्याच्या घडीला सक्ती असल्या कारणाने सरसकट सगळे रेल्वेने प्रवास करू शकत नाहीत। या अनुषंगाने आजच्या सुनावणीकडे कसं बघाल, काय अधिक माहिती? नक्कीच सुवर्णा, यात सगळ्यासाठी ही याचिका जी आहे ती एका याचिकाकर्त्याने केलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून याच्यावर सुनावणी सुरू आहे। जवळपास आपण जर पाहिलं तर प्रत्येक सुनावणीला राज्य सरकारला अडचणीत आणणार आहे किंवा राज्य सरकारला नेमकं काय करता यायला पाहिजे किंवा त्यांनी काय केलं नाहीये यावर अनेकदा मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलेला आहे, त्यांना अनेक निर्देश दिलेले आहेत। त्यात आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाच मुद्दा उपस्थित झालेला आहे की अशा पद्धतीनं नागरिकांना जे केंद्र सरकारच्या अधिकारामध्ये आहे, म्हणजेच रेल्वे ही जी सेवा आहे ही केंद्र सरकारच्या अधिकारामध्ये आहे, मग राज्य सरकारने लोकांना ज्यांनी फक्त 2 डोस घेतलेले आहेत त्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची मुभा ही सक्ती जी आहे ती सरकारने कोणत्या अधिकारात केली, कोणत्या नियमात केली आणि याची कारणं काय होती याची विचारणा जी आहे ती आता मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केलेली आहे। आणि याचमुळे उद्या दुपारी 2:30च्या दरम्यान स्टेट गव्हर्नमेंटला हे स्पष्ट करायचं आहे की त्यांनी कोणत्या अधिकारामध्ये हा अधिकार वापरलेला आहे आणि ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेले नाहीयेत त्यांना रेल्वेने प्रवास करण्याकरता मुभा जी नाकारलेली आहे तो कोणता अधिकार होता किंवा कोणता नियम होता ज्यामध्ये केंद्र सरकारचा अधिकार असताना देखील स्टेट गव्हर्नमेंटने आपली भूमिका त्यामध्ये निभावलेली आहे। याचं स्पष्टीकरण जे आहे ते आता उद्या स्टेट गव्हर्नमेंटला मुंबई उच्च न्यायालयामध्ये द्यायचं आहे। नक्की, धन्यवाद। आपण सविस्तर याविषयी माहिती दिली त्याबद्दल।